मला एवढंच बोलायचं आहे की 25-25 वर्ष सत्ता भोगून सुद्धा नवीन मुंबईकरांना पाण्यासाठी झगडायला लागते. हे महत्त्वाचे विषय सोडून यांचं पुनर्विकासावर याच्यावर चर्चा चालू आहे. याचं श्रेय कोणी घ्यायचं, याची मलई कोणी खायची, या संदर्भात हा सगळा मोठा आजचा महासभा गदारोळ आहे. परंतु नवीन मुंबईकरांना हक्काचं जे आपलं धरण असून सुद्धा आज पाणी मिळत नाही आपल्याला. त्या पाण्यासंदर्भात आपण महापालिकेचं आज 82% धरण भरलेलं आपलं नवी मुंबईतलं. आज 82% धरण भरून सुद्धा नवी मुंबईकरांना आठवड्यातनं 4 दिवस पाणी येत नाही नीट असं. तर त्या संदर्भात काही गोष्टी आवाज उठवायला पाहिजे. तर 111 नगरसेवक कोणी ठरत नाही, सत्ताधारी पक्षाबाबतीत बोलत नाही. याच्या बाबतीत मी 2 वेळा 3 वेळा आयुक्तांना भेटलोय, या संदर्भात शहर अभियंत्यांना भेटलोय. परंतु फक्त मला आश्वासन देतात देसाई साहेब हे पुढल्या आठवड्यात आम्ही हे गोष्ट करू, पुढल्या आठवड्यात. आज 1 महिना व्हायची वेळ आली, 15-20 दिवस झाले, 20 दिवस झाले. मी अगोदरच सांगितलेलं की या बाबतीत नक्कीच आमची संख्या जरी कमी असली तरी नक्कीच मी या गोष्टीत माझ्या विभागातील नागरिकांना आम्हाला निवडून दिले, त्यांच्या समस्या मी जाणतो, रोज आम्ही त्यांच्यात असतो. लोकांचा प्रश्न आहे मूलभूत गरजा तरी पूर्ण करा. अरे लोकांना मुबलक पाणी तरी द्या. बरं धरणामध्ये पाणी असून तुम्ही कशासाठी ते राखीव ठेवता? बाजूच्या महापालिकेनं पोचण्यासाठी नवीन बेकारांना उपाशी ठेवणार का तुम्ही? अत्यंत चुकीचं आहे. हा महत्त्वाचा विषय सभागृहात मी घेणार आहे. या संदर्भात ज्या गोष्टी मला बोलायच्या आहेत त्या नक्की सभागृहात मी बोलणार आहे.